दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येण्यास सुरुवात झाली आहे। मागच्या 3 निवडणुकीत दिल्लीत आम आदमी पक्षाचा विजय झाला होता। त्याआधी दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती। या निवडणुकीत भाजपा आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळाली। काँग्रेसचा मात्र निवडणुकीवर फारसा प्रभाव दिसला नसल्याचे एक्झिट पोल्सच्या आकडेवारीतून सध्या तरी दिसत आहे। एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात ते पाहूयात। चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलची आकडेवारी जाणून घेऊयात। भाजपा 39 ते 44 जागा, आप 25 ते 28 जागा आणि काँग्रेस 2 ते 3 जागा। तसेच पोल डायरीच्या एक्झिट पोलची आकडेवारी भाजपा 42 ते 50 जागा, आप 18 ते 25 जागा, काँग्रेस 0 ते 2 जागा। एबीपी मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलची आकडेवारी भाजपा 35 ते 40 जागा, आप 32 ते 37 जागा आणि काँग्रेस 0 ते 1 जागा। पी मार्कच्या एक्झिट पोलची आकडेवारी ही पुढील प्रमाणे आहे। भाजपा 39 ते 44 जागा, आप 21 ते 31 जागा आणि काँग्रेस 0 ते 1 जागा। पीपल पल्सच्या एक्झिट पोलची आकडेवारी भाजपा 51 ते 60 जागा, आप 10 ते 18 जागा आणि काँग्रेस 0 ते 1 जागा। पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोलची आकडेवारी भाजपा 40 ते 44 जागा, आप 25 ते 28 जागा आणि काँग्रेस 0 ते 1 जागा। आता जेबीसीच्या एक्झिट पोलची आकडेवारी जाणून घेऊयात। भाजपा 39 ते 45 जागा, आप 22 ते 32 जागा आणि काँग्रेस 0 ते 2 जागा।